मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक 46, ज्यामध्ये आपण पाहत आहोत भिक्खू वग्ग, त्यातील गाथा क्रमांक 18, वस्सिका वीय फुफ्फानी मद्दवानी पमुच्यती एव रागच्च दोषश्च विपच्यमुच्येथ भिक्खवो. जसे चमेली कोमजलेल्या फुलांना पाडून टाकते, तसे आसक्ती व द्वेष यांचे उच्चाटन करावे. यावरती माझं लिखाण अतिशय सोपं उदाहरण आहे. नैसर्गिक सत्य तेच आहे. झाडावर कुठलंही फळ व फूल कायमचं रहिवासी कुठं आहे? भिक्खू वग्गमधील 18वी गाथा तेच सत्य कथन करीत आहे. चमेली सुद्धा सुकलेल्या फुलांचा रोजच त्याग करत आहे. म्हणून भिक्खू हो, आसक्ती आणि द्वेषाचा सुद्धा तुम्ही विनाविलंब त्याग करायला हवा. आसक्ती वा द्वेषाचा वृक्ष बहरायलाच नको मित्रा. एकांताचे ओसाड वाळवंट चालेल, आसक्ती आणि द्वेषाची दलदल नको मित्रा. बुद्ध जगाला माणूस बनवत आहे. बुद्ध जगाला प्रेमच शिकवत आहे. दे फेकून आसक्ती आणि द्वेषाला बुद्ध प्रेम आणि करुणा पेरत आहे. बोधिमार्गी श्रद्धावान उपासक आहे. पिंपळाच्या वृक्षाखाली विश्रांतीस थांबलेला. पिंपळाच्या पानगळीचा उत्सव आणि माराचा पराभव त्याने येथेच पाहिलेला. धन्यवाद. बोधिमार्गी मिलिंद, दिनांक 20/12/2023. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.